नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत IHPचं पुढचं बीट प्रेशर रिड्युसिंग वॉल. बघा, इट इज अ नॉर्मली ओपन टाइप वॉल विच युटिलाइजेस द स्पूल movements टू रिड्यूस द प्रेशर बाय पार्टली ब्लॉकिंग द आउटलेट पोर्ट्स. बघा, आपल्याला काय करायचंय, प्रेशर कमी करायचं. आउटलेट पोर्ट ब्लॉक करून प्रेशर कमी करायचं. ही जी वॉल असते ही नॉर्मली ओपन असते. कशी असती? नॉर्मली ओपन असती. आता होतं कसं बघा, एकदा मराठीत सांगतो. ही पायलट लाईन आहे, ही पूर्ण बॉडी आहे, हे स्पूल आहे. इथून इनलेट प्रेशर येतं आतमध्ये. ही स्प्रिंग आहे, हे सेटिंग नॉब आहे, सेट केलेलं. आता काय होतं बघा, ज्यावेळेस इनलेट प्रेशर हा इनलेट प्रेशर इकडून चाललंय आउटलेटला, म्हणजे ही नॉर्मली ओपन पोझिशन आहे. म्हणजे इकडून इकडे ऑइल चाललंय. तर काय होतं, एक ज्यावेळेस ऑइल जास्त झालं, म्हणजे प्रेशर जास्त झालं ऑइलचं, त्यावेळेस काय होतं, इकडून पायलट लाईन मधून जे प्रेशर आहे ते या स्पूलवर ऍक्ट होतं. तेच प्रेशर जर ह्या सेटिंग नॉब पेक्षा जर जास्त झालेलं असलं, तर ही स्प्रिंग हलती आणि ही स्प्रिंग कॉम्प्रेस होती. ही स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होतं, हा स्पूल पुढे जातो. पुढे गेल्यामुळेच कॉम्प्रेस होतो. स्पूल पुढे गेला की ही वॉल क्लोज होती, आउटलेट पोर्ट ब्लॉक होतो. पायलट म्हणजे बाजूने आपण दाखवतो, आलं लक्षात? पायलट लाईन झालं. तर बघा, इंग्लिश मध्ये समजून सांगतो. नॉर्मली ओपन पोझिशन वेन द मेन स्पूल वेन द मेन सप्लाय when the main supply pressure at the inlet is below the wall setting, the fluid will flow freely from. बघा, actuating position when the inlet pressure is greater, the oil will flow from the outlet passage through internal pilot line. काय होतं, जर इथलं प्रेशर जास्त झालं तर काय होतं, ऑइल जे इकडून फ्लो होतं, ऑइल इकडून फ्लो होतं. when the inlet pressure is greater, the oil will flow from the outlet passage through internal pilot line and acts on the sliding spool. या स्लाइडिंग स्पूल वर ऍक्ट होतं. acts on the sliding spool to oppose the spring force. या स्प्रिंग फोर्सला अपोज करतं. when the outlet pressure rises to the wall setting, जर आउटलेट प्रेशर या वॉल सेटिंग पेक्षा जास्त झालं तर काय होतं, सेटिंग द स्पूल मूव्स पार्टली ब्लॉक द आउटलेट पोर्ट. स्पूल मूव्ह होतं आणि पार्टली ब्लॉक करतं आउटलेट पोर्टला काय करतं, ब्लॉक करतं. पार्टली म्हणजे काही प्रमाणात, आलं लक्षात? नंतर नाव ओनली इनफ फ्लो इज पास्ड टू द आउटलेट टू मेंटेन द प्रेझेंट प्रेशर. जेवढं पाहिजे तेवढं ठेवण्यासाठी तेवढा फ्लो जातो. बस, हे झालं तुमचं कोणचं, प्रेशर रिड्युसिंग वॉल. आलं? पुन्हा एकदा मराठी सांगतो. इकडून प्रेशर येतं, इकडून इनलेट प्रेशर येतं, इकडून बाहेर जात असतं, आलं? आउटलेट ऑइल. पण ज्यावेळेस जर प्रेशर जास्त झालं, हे पायलट मधून या स्पूलला ढकलतं. स्प्रिंग फोर्स पेक्षा जास्त झालं, हे पुढे जात आणि पार्टली ब्लॉक. लक्षात? समजलं? सिंपल आहे प्रेशर रिड्युसिंग वॉल. आता बघा पुढची, अनलोडिंग वॉल. आता अनलोडिंग वॉल मध्ये काय होतं, इट इज द स्पूल ऑपरेटेड वॉल विच इज ऍक्च्युएटेड थ्रू external pilot line and unloads the pressurized oil pump. इकडे बघा, जर कमी करायचे, अनलोड करणे म्हणजे काय करायचंय, जर ऑइल कमी करायचं आले तर ही वॉल वापरायची. इकडे बघा, द स्पूल ऑपरेटेड वॉल, ही काय असते, स्पूलच असते याच्यात. हे पहा, पहिले मराठीत समजून सांगतो. हे इनलेट फ्रॉम द पंप, हे अनलोडिंग टू द रिझर्वायर. होतं कसं, याला एक्सटर्नल पायलट लाईन असते. ज्यावेळेस पण तुम्हाला प्रेशर पाहिजे नाहीये, इनलेट टू आउटलेट तर जात असतं, पण ज्यावेळेस तुम्हाला इनलेट टू आउटलेट नाही पाहिजे, त्यावेळेस काय होतं, इथलं प्रेशराइज ऑइल पाठवते, इकडून प्रेशराइज ऑइल पाठवते. ते प्रेशराइज ऑइल काय करतं, स्पूलला वरी ढकलल्यामुळे काय होतं, की हा आणि हा ओपन होतो आणि ऑइल रिझर्वायरकडे जात. अलग ऑइल रिझर्वायरकडे जातं. सिम्बॉल पण बघून घ्यायचा. इट कन्सिस्ट ऑफ, आता बघा इंग्लिश मध्ये, इट कन्सिस्ट ऑफ स्लाइडिंग स्पूल माउंटेड विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. द स्प्रिंग फोर्स इज सेटअप विथ द हेल्प ऑफ सेटिंग स्क्रू. या स्क्रूच्या मदतीने स्प्रिंग फोर्स सेट केलेला आहे.
The external pilot line is provided enough provided through which spool is pushed up against the spring force. The external pilot line provide केलेली through which spool is pushed up against the spring force. The pump port and the unloading port are is provided. तेव्हा pump आणि R provide केलेली ही. आता काय when it is required to unload the pressure, ज्यावेळेस तुम्हाला प्रेशर अनलोड करायचं हा फ्रॉम द पंप म्हणजे डायरेक्ट बायपास करायचं हा तर काय होतं द ऑइल इज अलाउड टू इंटर थ्रू द पायलट लाईन. इकडून ऑइल पाठवतो हा पायलट लाईन अँड लिव्स द स्पूल इन द अपवर्ड डायरेक्शन. स्पूल कुठे जातं वरी जातं. नाव पोर्ट पी अँड पोर्ट आर गेट कनेक्टेड. हे पोर्ट स्पूल वरी गेल्यास या दोन वॉल कनेक्ट होतात हा कनेक्टेड अँड ऑइल विल गो टू द रिझर्वायर टू अनलोड द पंप. पंप अनलोड करायसाठी म्हणजे पंप खाली करायसाठी लगेच दिस अनलोडिंग वॉल इज जनरली लोकेटेड बिफोर द प्रेशर रिलीफ वॉल. प्रेशर रिलीफ वॉलच्या आधी ही वॉल बसवलेली असते. द ऍडव्हान्टेज ऑफ अनलोडिंग वॉल आर हेल्प्स टू रिड्यूस हीट एनर्जी. ज्यावेळेस टू पंप प्रोव्हाइड करते त्यावेळेस हीट एनर्जी कमी करण्यासाठी होत. आणि एक जर तुम्हाला बंद करायचं असेल एक लोड अनलोड करून बंद करायचं असेल तर त्यावेळेस याचा उपयोग होतो. ही झाली अनलोड. नंतर लास्ट आजची लास्ट सिक्वेन्स वॉल. कोणची वॉल सिक्वेन्स वॉल. हे पहा दिस वॉल इज मेनली प्लेस्ड इन द ऑइल पाथ ऑफ टू ऍक्च्युएटर्स. दोन ऍक्च्युएटर्स पाथ मध्ये वापरते. हे पहा एक सेकंडरी आउटलेट पोर्ट when the first actuator completes its operation the oil will flow towards the inlet and sequence one. काय होतं ज्यावेळेस पहिलं ऑपरेशन कम्प्लीट झालं त्यावेळेस काय होतं इट विल इंटर्स द पायलट लाईन. ते काय करतं पायलट लाईन मध्ये जातं. पायलट लाईन मधून या स्पूलला ढकलतं. या स्पूलला ढकललं गेल्यामुळे वरी जातं आणि सेकंडरी आउटलेट पोर्ट ओपन होतं. सेकंडरी आउटलेट पोर्ट काय होती ओपन होती. लक्षात it will enter the pilot line and exerts a pressure from the bottom side of the spool. The spool moves upward when sufficient pressure is built up and connects the inlet port to the sub-circuit port. A sub-circuit म्हणजे secondary आले port and supply the oil to the another actuator. The sequence valve are commonly used in pressure dependent sequencing circuits. हे झालं सिक्वेन्स वॉल. फक्त दोन वॉल ऑपरेट करायचे असेल दोन पोर्ट त्यावेळेस ही सिक्वेन्स वॉल वापरायची. लक्षात हे झालं तुमचं तिन्ही वॉल. धन्यवाद. बाकीचं पुढच्या लेक्चरला बघूया.